केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील प्रतिभा योजना सुरू करावी अशी मागणी श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार विक्रम पासकुते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत. काय सांगाल, काय योजना आहे आणि किती फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना? हे मुळात काय होतं, आपण आपला जो अनुभव आहे म्हणजे UPSCला अनेक मुलं असतील हे प्रयत्न करत असतात. त्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये MPSCसाठी अनेक वर्ष विद्यार्थी घालवतात आणि घालवल्यानंतर काहींचं सिलेक्शन होतं, काहींचं एखाद दुसऱ्या मार्गाने ते सिलेक्शन होत नाही. तर अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, अशांना पुढे संधी मिळावी. हे फक्त शासकीय नोकरीच नव्हे तर खाजगी क्षेत्रामध्ये पण. कारण काय होतं, ही मुलं हुशार असतात, थोड्याशा एखाद्या मार्काने हुकले म्हणून त्यांना संधी मिळत नाही आणि अनेकदा मग त्यांना नैराश्य पत्करावं लागतं आणि ते ह्या सगळ्या प्रोसेसमधनं किंवा ह्या प्रक्रियेतनं सिस्टीममधनं बाहेर पडतात. तर हे विद्वान लोक सिस्टीममध्ये आली पाहिजे, ह्या अनुषंगाने केंद्र सरकारने UPSCच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यापूर्वी एक प्रतिभा सेतू सुरू केलेला आहे. आणि ह्या प्रतिभा सेतूवरती काय होतं की ज्या मुलांचं सिलेक्शन झालं नाही, अनेकदा काय होतं सिलेक्शन झालेले आपल्याला माहिती असतात पण ज्यांचं सिलेक्शन होऊ शकलं नाही, थोडक्यात सिलेक्शन हुकलेलं आहे, अशांची लिस्ट ते ह्या प्रतिभा सेतूवरती उपलब्ध करून देतात. आणि मग ह्या विद्यार्थ्यांना ज्या मोठ्या कंपनीज असतील, खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे असतील किंवा एक काय म्हणणार NGOज असतील, तर अशा NGOज अप्रोच करून त्यांना त्यांच्या प्रक्रियेमध्ये घेऊ शकतात. त्यामुळे जे काही नॉलेज आहे, हा जो ब्रेन ड्रेन होतोय तो न होता या ब्रेनचा, ह्या नॉलेजचा वापर हा समाजासाठी झाला पाहिजे, या अनुषंगाने आपण मागणी दिली आणि मुख्यमंत्री मोठा फायदा होऊ शकतो ह्या विद्यार्थ्यांना. 100% विद्यार्थ्यांनाही फायदा होऊ शकतो आणि विद्यार्थ्यापेक्षा समाजालाही फायदा होऊ शकतो. कारण हे थोडक्यात अधिकारी होता होता राहिलेले आहेत, त्यामुळे नक्कीच अधिकारी इतकेही ज्ञान त्यांच्याकडे आहे, या लोकांचा समाजाच्या पुढच्या जडणघडण्यामध्ये नक्की फायदा होऊ शकतो. अनेकांना नैराश्य पत्करावं लागतं, कमी मार्कावरून जातात, मग त्याचा फायदा यायला होऊ शकतो. हो, नैराश्य पत्करावं लागतं. अनेकदा काय होतं की 5-5, 10-10 वर्ष ही मुलं अभ्यास करतात आणि त्यांची संधी हुकते आणि संधी हुकल्यानंतर पुढे काय करायचं? कारण काय होतं, तुम्ही अधिकारी होण्यासाठी प्रयत्न केलेला असतो यांनी आणि एकदा ही संधी गेली की ही गेल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासाठी असतो. तर ही एक त्यांच्यासाठी मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यामुळे ही अपॉर्च्युनिटी राज्य सरकारने द्यावी त्यांना, अशी विनंती आपण केलेली आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे, त्यावेळेस काय चर्चा झाली? हे खूप सकारात्मक झालं. मुख्यमंत्र्यांना ही संकल्पना आवडली आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ ह्याच्यावरती आम्ही काय करावं लागेल. मी आता मुळात म्हणजे तसं पाहिलं तर ह्याला इन्व्हेस्टमेंट काहीच नाहीये, फक्त ही पोर्टलवरती माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. तर ह्याच्यासाठी लीगल काय प्रोसेस आहे ती सगळी आयडेंटिफाय करून ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये कसं इम्प्लिमेंट करता येईल तो प्रयत्न करू म्हणलं. निश्चित आपण म्हटलं की MPSCचे विद्यार्थी आहेत त्यांना मोठा फायदा जो आहे तो प्रतिभा योजनेमुळे होईल आणि अशी मागणी देखील आता विक्रम पासकुते यांनी केलेली आहे. पण आज आहे मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.